काय काय तुझ्या डोसक्यात? अर्जुन आणि सायलीला कायमचं संपवाय. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात प्रिया खेळणार अंतिम डाव, करणार सायली आणि अर्जुनचा मृत्यू. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे प्रिया लग्नानंतर सुद्धा असं काहीतरी करू शकते? हे सहज करू शकेल. सायली अर्जुनला म्हणते की आपल्याला प्रियाचा खरा चेहरा सगळ्यात अगोदर अश्विन भाऊजींसमोर आणायला पाहिजे, कारण अश्विन भाऊजीच प्रियाला डोळे बंद करून साथ देत आहेत. एकदा त्यांच्यासमोर प्रियाचा खरा चेहरा आला ना, मग ते तिला कधीच साथ देणार नाहीत. मग आपल्यासाठी पुढचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. पण दुसऱ्या बाजूला प्रिया आधीच तिचा पुढचा प्लॅन तयार करत आहे. याच प्रकरणातून प्रिया आता जेलमध्ये नागराज आणि महिपतला भेटायला आली आहे. जेलमध्ये भेटताच प्रिया त्यांना म्हणू लागते की मी पुढच्या 5 दिवसात तुम्हा दोघांनाही जेलमधून बाहेर काढेन, पण या बदल्यात तुम्हाला माझं एक मोठं काम करावं लागेल. तेव्हा महिपत प्रियाला विचारू लागतो की तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय, आणि तेव्हा प्रिया थेट सांगते आता अर्जुन आणि सायलीला कायमच संपवायचं, कारण पाणी आता डोक्याच्या वर गेलंय. जर त्या दोघांना संपवलं नाही तर आपणच कायमचं संपून जाऊ. आजच्या एपिसोडबद्दल बोलायचं झालं तर खरंच ही कथा आता खूप इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोचलीये. सुरुवातीलाच आपल्याला एक खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट पाहायला मिळतो, जिथे प्रिया तिचा अंतिम डाव खेळण्याच्या तयारीत आहेत. इथून पुढे जी कथा उलगडते ती प्रेक्षकांना पूर्णपणे स्क्रीनला खेळवून ठेवणारी आहे. माझ्या मते हा एपिसोड संपूर्ण मालिकेतील एक महत्त्वाचा एपिसोड ठरू शकतो, कारण इथे प्रत्येक पात्राची खरी बाजू हळूहळू समोर येऊ लागते. सुरुवातीचा सीन खूपच प्रभावी दाखवला आहे. सायली आणि अर्जुन यांच्यातील संभाषण अगदी शांत पण तितकंच टेन्शनने भरलेलं आहे. सायली अर्जुनला सांगते की आता वेळ आली आहे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याची, विशेषतः अश्विन भाऊजींसमोर, कारण अश्विन भाऊजी हे प्रियावर डोळे बंद करून विश्वास ठेवत आहेत, आणि हीच गोष्ट प्रियासाठी सगळ्यात मोठी ताकद ठरत आहे. इथे सायलीचा विचार खूपच लॉजिकल वाटतो, कारण जोपर्यंत अश्विन भाऊजींचा विश्वास तसाच आहे तोपर्यंत प्रिया काहीही करून वाचू शकते. हा सीन खूप साधा वाटतो, पण त्यामध्ये खूप मोठं प्लॅनिंग दडलेलं आहे. सायलीचा आत्मविश्वास आणि अर्जुनची साथ हे दोघांचं केमिस्ट्री इथे छान दिसून येतं. अर्जुनही सायलीच्या या प्लॅनला सपोर्ट करताना दिसतो, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील विश्वास आणखी मजबूत असल्याचं जाणवतं. पण प्रेक्षक म्हणून आपल्याला इथे एक वेगळीच भीती वाटायला लागते, कारण आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या बाजूला प्रिया आधीच काहीतरी मोठं प्लॅन करत आहे. यानंतरचा सीन पूर्णपणे टोन बदलून टाकतो. प्रिया थेट जेलमध्ये नागराज आणि महिपतला भेटायला जाते. हा सीन खूपच इंटेन्स आहे. जेलचं वातावरण, त्यात प्रियाचा कॉन्फिडन्स आणि तिची बॉडी लँग्वेज सगळंच खूप थरारक वाटतं. प्रिया ज्या पद्धतीने बोलते त्यावरून स्पष्ट दिसतं की ती अजिबात घाबरलेली नाही, उलट ती अजून जास्त डेंजरस बनली आहे. प्रिया नागराज आणि महिपतला एक ऑफर देते, पुढच्या 5 दिवसांत त्यांना जेलमधून बाहेर काढण्याची. इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की प्रिया इतकी खात्रीने कसं बोलते? तिच्याकडे नेमकं काय पॉवर आहे, किंवा ती कोणत्या बॅकअपवर हे सगळं करत आहे? हा सस्पेन्स खूपच चांगल्या पद्धतीने तयार केला आहे. महिपतचा रिॲक्शन इथे खूप नैसर्गिक वाटतो. तो थेट प्रियाला विचारतो की तिच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, आणि इथेच येतो तो सर्वात शॉकिंग मोमेंट. प्रिया सरळ सांगते की अर्जुन आणि सायलीला कायमच संपवायचं आहे. हा डायलॉग ऐकल्यावर खरंच अंगावर काटा येतो, कारण आत्तापर्यंत प्रिया कितीही प्लॅन्स करत असली तरी इतक्या थेट पद्धतीने खून करण्याचा प्लॅन सांगणं हे तिच्या कॅरेक्टरचा एक नवीन आणि भयानक चेहरा दाखवतं. या सीनमध्ये प्रियाचा जो ॲटिट्यूड आहे तो खूपच महत्त्वाचा आहे. ती आता फक्त प्लॅन करणारी व्यक्ती राहिलेली नाही, तर ती पूर्णपणे निर्दयी बनलेली आहे. तिच्यासाठी आता काहीही महत्त्वाचं नाही, ना नाती ना भावना, फक्त स्वतःचा फायदा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवणं हाच तिचा उद्देश आहे. इथेच स्टोरी आणखी इंटरेस्टिंग बनते, कारण एका बाजूला सायली आणि अर्जुन सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रिया त्यांना कायमचंच संपवायचा प्लॅन करत आहे. म्हणजेच आता ही सरळ सरळ सत्य विरुद्ध कटकारस्थान अशी लढाई बनली आहे. सीनच्या दृष्टीने पाहिलं तर या एपिसोडमध्ये डिरेक्शन खूपच टाईट आहे. प्रत्येक सीनला एक वेगळा मूड आहे. सायली अर्जुनचा सीन शांत पण स्ट्रॉंग आहे, तर प्रिया जेल सीन डार्क आणि थरारक आहे. बॅकग्राऊंड म्युझिकही त्या सीनला परफेक्ट बसतं, ज्यामुळे इमोशन्स अजून जास्त प्रभावी होतात.
आता पुढे काय होऊ शकतं याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या मते पुढील काही एपिसोड्स खूपच क्रुशियल असणार आहेत. सायली आणि अर्जुन खरंच प्रियाचा खरा चेहरा अश्विन भाऊजींसमोर आणू शकतील का, की त्याआधीच प्रिया तिचा प्लान यशस्वी करेल? हा सस्पेन्स सध्या तरी कायम ठेवण्यात मेकर्स यशस्वी झाले आहेत.